तर नमस्कार मंडळी आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आता मी मस्तपैकी रेडी झालोय आणि आता मला ऑफिसला जायचंय, कारण की ऑफिसमध्ये खूप सारे काम आहेत ह्या वीक मध्ये. तर त्यामुळं मला आता ऑफिसला लवकर जावं लागणार आहे आणि इतका बिझी शेड्यूल आहे माझं, इतकं बिझी शेड्यूल का म्हणजे अक्षरशः शूट करायला सुद्धा मला वेळ नाहीये. इतका बिझी शेड्यूल चालू आहे सध्या ह्या वीक मध्ये. तरी कसं तरी आपण वेळ काढून शूट करू आणि नक्कीच तुम्हाला काही ना काही कंटेंट देण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत आपल्या व्लॉग्स मधून, आणि तुम्हाला हसवण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत आपल्या इंस्टाग्रामवरच्या रील्स आणि युट्यूबवरच्या शॉर्ट्स मधून. तर आपल्या सगळे जेवढे काही सोशल मीडियाचे हँडल्स आहेत त्या सगळ्यांना फॉलो करा आणि आपल्या सगळ्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा. तर मी आता असं काही रेडी झालोय, ऍक्च्युली काही मीटिंग्स वगैरे आहेत त्यामुळे जरा फॉर्मल वगैरे सध्या जावं लागतंय ऑफिसला. आणि मी आता आलो होतो आर्याकडं, कारण की माझा जो चार्जर आहे लॅपटॉपचा तो इथंच राहिला होता. तर मी आता तो लॅपटॉपचा चार्जर घ्यायला आलो. ऍक्च्युली काल पण मी विसरलो, कालचं केलं मॅनेज, इट्स ओके, बट आज मला खूप गरज पडणार आहे. तर म्हटलं पहिलं जाता जाता मी आठवण करून आलो आणि म्हटलं अरे मला लॅपटॉपचा चार्जर दे, माझा खूप गरजेचं आहे. आणि त्याच सोबतच मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ देखील अपलोड झालेला आहे. रोज व्हिडिओ अपलोड होतात, ते व्हिडिओवरती रोज व्लॉग्स देखील अपलोड होतात ते. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की रोज काही ना काही वेगळा वेगळा कंटेंट आहे आपल्या व्हिडिओवरती आणि रोज पोस्ट होतात ते, डेली व्हिडिओज पोस्ट होतात ते. तर आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो, जितकं जास्त होईल तितकं आपल्या व्हिडिओजला शेअर करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा, ठीक आहे. आणि अरे कशी वाटली तुला व्हिडिओ आपली आज, का म्हणजे आज जी अपलोड केली ती व्हिडिओ कशी वाटली तुला? मला तर खूप आवडतं ते, आपल्या स्वतःच्या व्हिडिओज आहे आणि एवढे मस्त आपण प्रयत्न करतोय. मला तरी मस्त ऍटलीस्ट सुरुवात आहे आपली आता, सुरुवात आहे. अजून खूप काही आम्ही तुम्हाला कंटेंट देण्याचा प्रयत्न करू, जे की आम्ही आधी फर्स्ट व्हिडिओ पासून सांगत येतो. तर तुमचा सपोर्ट आम्हाला इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेवढा आम्हाला प्रेम कराल तेवढं आम्ही आणखीन जास्त कंटेंट किंवा आणखीन जास्त व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू. खरं तर काय होतं माहिती का मित्रांनो, जेवढं जास्त तुम्ही आमच्यावर प्रेम कराल, म्हणजेच तुम्ही जेवढं आपल्या व्हिडिओला सपोर्ट कराल, जेवढं तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट कराल, ते बघून, ते तुमचं प्रेम बघून आम्हाला देखील एक नवीन प्रेरणा भेटते की आपण चला लोकांना आपण आवडतोय, आपण जे करतोय ते लोकांना आवडतंय. तर ते म्हणजे तुमच्या प्रेमामुळे ना आम्हाला काय होतं माहितीये का, आम्हाला नवनवीन गोष्टी करण्याचा किंवा नवनवीन काही एक्सपेरिमेंट करण्याचा आपल्या व्हिडिओजमध्ये आम्हाला एक प्रोत्साहन भेटते, एक प्रेरणा भेटते आम्हाला. तर त्यामुळे मित्रांनो आपल्याला सपोर्ट करा, ठीक आहे. आणि आपल्या ठीक आहे व्हिडिओज वगैरे बघा, छान आहे सगळं. तर चला आता मला ऑफिसला निघायचंय, मला उशीर होतोय. तर मी निघतो. मे बी मला ऑफिसमध्ये इतका जास्त शूट करायला जमणार नाही, तरी आपण प्रयत्न करू जसा वेळ भेटेल तसा, ठीक आहे. अरे बाकी आजचा ब्लॉग सध्या एवढा वीक जरा हँडल करशील? नक्कीच. ठीक आहे, चल येऊ मी आता मग. बाय. चल बाय. चला मित्रांनो बाय, मी आता निघतोय ऑफिसला. बाकी नेक्स्ट ब्लॉग हँड ओव्हर टू आर्या. सकाळी आलेला आहे आपल्या घरी हा कॅटू, याचं नाव डॉन आहे. सो आता मी याला फूड द्यायला चालले. चल चल चल. खूप हुशार येतो की त्याला बरोबर समजतं की कसं कुठे, बरोबर त्याला माझा फ्लॅटसुद्धा माहिती आहे, तो बरोबर येतो माझ्याकडे मागायला. काही जण असतात ज्यांना आवडत पण नाही आमच्या इथं, सो इट्स ओके, आपण जास्त विचार नाही करायचा काही लोकांचा. आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करायचं. आणि काही लोक असे पण आहे आमच्या इथं ज्यांना खूप फ्रेंडली आहेत, पेट फ्रेंडली, सो इट्स ओके. बाय डोना. आता मी त्याला जेवायला दिलं आहे आणि भरपूर असे टेनंट आहेत आमच्या इथं की ते त्याला जेवायला वगैरे देतात. सो आता ते माझ्या फ्लोअरवर तर अलाउड नाही आहे त्याला जेवायला द्यायला. सो मी आमचा जो एक अंकल किंवा समथिंग कोणतरी आहे, सो ते त्याला देतात जेवायला, त्यांच्या इथं अलाउड आहे. सो मी तिथे जाऊन त्याला फीड करते. आपण चांगलं काम करत राहायचं, लोक काही म्हणून, वी डोंट केअर. ऑफिसला निघायच्या आधीचं सगळ्यात महत्त्वाचं काम गाडी पुसून घ्यायची.
गाडी पुसून घेऊ एकदम व्यवस्थित मस्त पैकी क्लीन. हा चांगलीच घाण झाली होती कारण मध्ये कसं जरा पाऊस पडला होता आणि पाऊस ज्यावेळेस झाला त्यावेळेस गाडी बाहेरच होती पावसात आणि त्यामुळं मग गाडी जास्तच खराब झाली होती जरा आणि पुसली पण नव्हती मी. दसता है ये कहाँ शुरू कहाँ खत्म ये मेरी जिंदगी. अरे बाप रे लईच घाण झाली होती गाडी. हे 2 निशाण अजून पण आठवतात. लय बेकार पडलो होतो आम्ही गाडीवरून. मला की जास्त काही लागलं नव्हतं कोणाला पण गाडीला पण काही झालं नाही कोणाला पण काहीच झालं नाही. इथं जरा घासली होती गाडी फक्त इथं आणि इथं एक. बाकी जास्त काही नाही झालं. आम्हाला पण नाही लागलं आणि गाडीला पण नाही लागलं. तर चला आता गाडी वगैरे पुसून झाली आहे आणि आता आपण निघू ऑफिसला. जाम कंटाळा आला एवढ्या उन्हाचं ऑफिसला जायचा. वर्क फ्रॉम होम होतं ते लय भारी होतं काम पण काय आता चल जावं तर लागेलच. काय ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. चलो निघूयात. एवढ्या उन्हात जायचे यार. ठीक आहे चला. तर आज दुपारी जरा झोप काढली कारण की माझं हल्ली काय होतंय की डोकं जरा जास्त दुखतंय कारण की माझा चष्मा खराब झाला. मला चष्मा आहे तर तो थोडा खराब झाल्यामुळे माझं डोकं जरा दुखतंय. मला आता करायचं आहे नवीन. लवकरच मी तो नवीन करेल. तर त्याच्यामुळे आता मी उठले, आंघोळ वगैरे केली, थोडी रेडी झाले मस्त. कुठे जायचं नाही आहे मला पण तरी पण मस्त तयार व्हावं असं वाटतं की काय करणार थोडंसं आवरावं. आणि काय असं काही मी एवढं जगा वेगळं काही आवडत नाही. असं नॉर्मलच काहीतरी आवडले. आता म्हटलं चला चहा पिऊया. चहा प्यायला गेले पण दूधच नाही आहे माझ्याकडं आणि माझा किराणा पण संपलाय. तर लवकरच मला आता डीमार्टला जायला लागणार आहे. तर मला लिस्ट करायची आहे. मी करते लवकरच. चला आता दूध ऑर्डर करूया. तर आता आलोय कॉफी प्यायला विथ वैशाली. हो बस 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 ज्यादा फुटेज मत दो मेरे. अरे चांगली गोष्ट आहे ना फेमस झालं तर. तू पण फेमस होऊन जाशील डायरेक्ट. वैशाली माझी कलिग आहे आशीर्वाद. आणि गरम होतं एवढं पण तरी कॉफी काही नाही घेतलंय. लिंबू पाणी. आपण साधी माणस डोक्यात जात नाहीत कस्टमर. क्लायंट डोक्यात नाही जात पॉझिटिव्ह. फायनली मी ऑर्डर केलेलं दूध आत्ताशी आलंय. तब्बल अर्धा तासाने आलंय कारण की काही ते ट्रॅफिकचा इश्यू डिलेव्हरीवाला बोलत होता आणि मी ज्या सोसायटीत राहते तिथं लिफ्टचा थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लिफ्ट नाहीच म्हणून आपण बोलू शकतो. लिफ्ट चालत नाही आहे त्याच्यामुळे लिफ्ट बंद आहे. तर डिलेव्हरीवाले एवढा ॲग्रेसिव्हनेस दाखवतात ना ह्या अशा गोष्टींमध्ये. आपण जरी त्यांना कोऑपरेट केलं की आम्ही अर्ध्या रस्त्यात येतो. काही खरंच चांगले आहेत पण काही अजिबात समजून घेत नाही. आपण डिलिव्हरी कशासाठी बोलवतो काय करतो अजिबात नाही त्यांना कळत आणि एकदम उर्मट उद्धट वागणं असतं कधी कधी त्यांचं. आता अर्धा एक तास आपण समजून घेतलंय की आपली ऑर्डर यायला वेळ लागतो. बिचारा कुठेतरी अटकला असेल, काहीतरी इश्यू असेल पण त्यांना अजिबात समजत नाही की एक फिमेल आहे काय, तिचा काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे तिने मागवले. खाली जाऊ शकत नाहीये म्हणून मागवलंय. असं काही प्रॉब्लेम असू शकतो बट काही उर्मट उद्धट लोकांना अजिबात कळत नाही. ठीक आहे आपण जास्त लक्ष नाही द्यायचं, जास्त त्यांना डोकं नाही लावायचं. बस माझं एवढंच म्हणणं आहे. बट तुम्हीही थोडंसं समजून घ्या की काहीतरी इश्यू असेल त्यांचा म्हणूनच तुम्हाला बोलवलंय. नाहीतर दुकानांमध्ये पण आम्ही जाऊ शकतो. आता मी चालले आवरून खाली. मी चेंज वगैरे केले कारण की आज मला संकल्पकडून ट्रीट आहे. असं सहजच ट्रीट आहे, काही स्पेशल असं कारण नाही आहे. बट
तर त्यालाही थोडंसं बाहेर जाऊन काही ते चेंज असं काही ते खाऊ वाटलं होतं. मला पण खाऊ वाटलं होतं, कारण की आता घरचं खाऊन पण कधीतरी कंटाळा येतो, तर खावा असं महिन्यातून कधीतरी पण बाहेरचं. तर खाऊ वाटलं होतं. मग आमच्या दोघांचं पण असं ठरलं. मग तो बोलला चल मी तुला ट्रीट देतो. मग मी बोलले चला ट्रीट देतोय तर देतोय. मग आता मी चालले आवरून. आता तो खाली आलाय तर मला बोलवलंय, तर खाली भेटूया आपण. तर जसं की मी तुम्हाला बोलले की ट्रीट आहे मला आज त्याच्याकडून. हो ना, तू देणार आहे ना? काय संबंध ट्रीट फी? तू पैसे देणार आहेस ना? काय संबंध आता? खरं चल तू पैसे देणार. तर चला मग आपण जाऊया, आपण भेटूया तुम्हाला तिथे ट्रीटच्या ठिकाणी. तर आता आम्ही पोचलोय फायनली इथे, आणि हा गाडी पार्क करतोय, पडला होता आत्ता. तर या हॉटेलमध्ये आम्हाला जायचंय. भेटेल नाही तर आपल्याला जे खायचंय ते भेटेल ना? मला पावभाजी खायची. तुला काय खायचंय? मला काही चालेल. तर आम्ही तर गाडी पार्क करून टाकली, आम्ही चाललोय आता आतमध्ये. कुठे बसायचं? बघू तर आम्ही आलोय. इथे बसायचं का? तर आम्ही बाहेरच बसायचा निर्णय घेतलाय. आतमध्ये नको वाटतंय, गरम पण होतंय आणि थोडंसं मोकळी हवा येते, तर मग आम्ही बाहेरच बसायचा निर्णय घेतलाय. इथं मेन्यू कार्ड आलंय आम्हाला, पण मला काहीच नको. मला जे खायचं तेच, मला पावभाजी खायची तर मी तेच खाणार आहे. तू काय खाणार आहे? कर पावभाजी सॉरी. दोन. ठीक आहे चल, मी बघतो काहीतरी दिसतं काय असतं तर, नाही का? हा मग तू बघ, तुला काय पाहिजे ते माझं ठरलेलं आहे. हे मेन्यू कार्ड तुझ्या. हा सगळ्यात मोठा टास्क आहे, काय खायचं. डोसा, उत्तप्पा, लोणी, डोसा घेतं काय नाश्त्याचं सेक्शन आहे सगळं. ओ काय सँडविच, पिझ्झा, बर्गर. इकडं काय सॅलड, चायनीज स्टार्टर. काय मागव राव. दोन अमूल पावभाजी. पावभाजी सोबत पापड येतो का? ठीक आहे, मग 2 फ्राईड पापड करा. उडीद पापड आहे ना? ठीक आहे. ठीक आहे ना? पावभाजी बटर द्यायची का? अमूल बटर. अमूल बटर 2 पावभाजी आणि पाणी बॉटल. पाणी बॉटल द्या. चिल्ड नॉर्मल. चिल्ड मीडियम द्या म्हणजे एकदम. 2 पावभाजी आणि पापड. अजून काय घ्यायचे? लागल्यावर बघू. नाही का आपण कसाटा खाऊ, कसाटा. नुसतं खायला सांगा. तुला लय गोड लागेल ना खायला. कसाटा खाऊया ना. कोकोला पण होतो का आम्हाला? अजून काय काय खायचंय? काहीच नाही आज पुरतं अजून इकडे पावभाजीला मस्त, तिकडं पिझ्झा खायला गेलो असतो. पिझ्झा मला नाही आवडत ना, पण मग तू एकटाच खातो. मला आवडतो आपला मागचा पिझ्झा मला. कोणता? अरे मागे नाही का तो पिझ्झा टून्स वाल्याचा आहे, आपण चहा प्यायला जातो बघ हा मागच्या साईडला, हा तिकडं आहे ना. त्याचे ते फ्रेंच फ्राईज, पेरी पेरी फ्रेंच फ्राईज, आणि त्याचा कोणता तंदूर पनीर पिझ्झा का पनीर तंदूर पिझ्झा असं काहीतरी आहे, तो बाहेर लागतो 1 नंबर. हो, आले आमची पावभाजी. माझी खूप दिवसाची इच्छा होती की पावभाजी खावा. आदल्या ज्या ठिकाणी आम्ही जायचो ना, त्या ठिकाणचं एकदम बकवास झालेली होती पावभाजी. अजिबात व्यवस्थित नाही, एकदम टेस्टलेस अशी झालेली होती. म्हणून आम्ही हॉटेल चेंज करून बघतोय आज. मला सांग कसं झालंय? छान आहे का? म्हणजे जसं आपण पहिल्या ठिकाणची टेस्ट होती तशीच आहे? छान आहे, फक्त फिक्की आहे. टेस्टला चांगली, तिखट कमी आहे. फिक्कीच देतात ते बाहेर. चांगली आहे ना? रिव्ह्यू तर ठीक आहे, चांगला आलेला आहे. मी बघते आता खाऊन. काही मिक्स वगैरे नाही केले मी, पहिली तशीच खाऊन सांगते तुम्हाला कशी. छान आहे, मस्त आहे. त्याला थोडी तिखट कमी आहे, पण जर त्यांना स्पेसिफिक सांगितलं का थोडी तिखट जास्त करा ऐकलं तर छान लागेल. पण छान आहे.
आता हे संपूया, मग आपण मग ब्लॉग कंटिन्यू करू. ब्लॉग कंटिन्यू करू. भूक लागली जास्त. तर आता मी घरी चालले. आम्ही दोघं पण घरी चाललोय. मी नाही, आपण चाललाय. तर तिकडून बघा किती ट्रॅफिक आहे. आमच्या इथं कायमचा इश्यू आहे हा. कायम ट्रॅफिक, कायम जामच असते. ती साईड जास्त जाम असते. कधी पण या, कायम ट्रॅफिक पॅकच. आमच्या इकडं हा, आमच्या इकडं लोक यायला घाबरतात, म्हणतात नको. पाहुणे पण म्हणतात आम्ही नाही येत बाबा, तुम्हीच आहे आमच्याकडं, तुमच्या इकडं खूप ट्रॅफिक आहे. हो का नाही रे? मग काय कर. आता तो ड्राईव्ह करतोय, त्याच्यावर त्याला बोलता येत नाहीये. चला आता घरी पोचल्यावर बोलू. तर फायनली आता मी घरी पोचले आणि अजून एक ट्रीट, आईस्क्रीम भेटलंय. तर आता मी आणि कोको हे आईस्क्रीम एन्जॉय करणार आहे, कारण मी स्पेशली हे कोकोसाठी घेतलं, कारण की त्याला खूप आवडतं हे मलाई आईस्क्रीम. असं आईस्क्रीम त्याला खूप आवडतं. दिदूबाई भेटायला आली मला, चिनू दादा. आणि चला तर मग आजचा व्लॉग आपण इथंच संपूया. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आय होप सो की तुम्हाला आमचे व्लॉग्स आवडतात, ते डेली रुटीन लाईफ आमची आवडते. आम्ही अजून नवीन इम्प्रूव्हमेंट नक्की करू. सो थँक्यू की तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय. आम्हाला दिसतंय हळूहळू आमची ही ग्रोथ होईल. सो थँक्यू सो मच. बाय बाय, लव यू अँड टेक केअर. काळजी घ्या.